ते दोघ जण होते आणि बरं झालं आम्ही सावध होतो म्हणून, नाहीतर आज काय बाब्याचा खरा नव्हता. अहो त्यांना माहित नव्हतं आम्ही आत असा होते. एक जण तर बाब्यावर धावून येलो, तसं आम्ही तिघांनी जाम चोपला होत्या का म्हणून बाब्या आपलं वाचलो. नाहीतर आज काय बाब्याचा खरा नव्हता, त्याची तर पाचावर धारण बसली होती. आज कोणाचे गुंड होते ओळखता तुम्ही त्यांना? नाही काय माहित नाही, म्हणजे गावात तसा पहिल्यांदाच बघितलेला. आता व्यंकटेश खोताचा कारस्थान मानायचा तर त्यांच्याबरोबर पण कधी बघितलेला नाही. सत्य काय आहे ते लवकरच कळेल. तुम्ही एक काम करा, झाला प्रकार सरपंचांच्या कानावर घाला आणि तुम्ही सुद्धा काळजी घ्या. वय वय सरकार, तुम्ही असताना आमका कसली भीती? तसं नाही, आम्ही कायम तुमच्या पुढे मागे असणार नाही. वय त्या गुंडांनी तुम्हाला सुद्धा बघितलेलं आहे, त्यांचा राग तुमच्यावर पण असू शकतो. वय वय म्हणून म्हणतो काळजी घ्या. जा आधी सरपंचांकडे जा. यो आता निघते सरकार. आमची शंका खरी ठरते. विठू, बाब्याची राखण करायला 2 माणसं वाढव आणि या कामात हायगाय होता कामा नये. नशिबाचे भोग असं म्हणायचं आणि गप्प बसायचं. प्रत्येक वेळेला काहीतरी चांगलं करायला जावं, काहीतरी खोट मध्ये येतेच. त्यात तुमचा हा रागीटपणा. कधी कुठल्या गोष्टीतनं रीतसर मार्ग काढलाय असं नाहीच मुळे. प्रत्येक वेळेला काहीतरी गोंधळ घालून ठेवायचा, अक्कादानी तो निस्तरायचा, हे ठरलेलं आहे. तुमच्या या अशा वागण्याने पोटचा पोरगा सुद्धा दुरावत चाललाय. त्यालाही नाही पटत तुमचं हे वागणं. का नाही पटत त्याला? का नाही पटत? सगळ्या जगाला पटतं, मग यालाच का नाही पटत? याला का खटकतं? तो अजिंक्य याच्यापेक्षा लहान आहे, त्याला पटतं की नाही? त्याला खटकतात माझ्या गोष्टी. हा पोरगाच ना माझा नेभळट आहे, 1 नंबरचा. काय हिंमत नाही, कसली धमक नाही येत. मग काय म्हणायचंय तुम्हाला? त्यांनीही मारामाऱ्या कराव्यात का? अरे देवा, अगं मला असं म्हणायचंय की माणसाला जे वाटतं ते त्यांनी उचकटून बोलावं की नाही. किमान सारखं आपलं मुख गिळून बसायचं, तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करायचं. झालं. कधी कधी मला शंका येते, हा माझाच मुलगा आहे ना? हो, तुमच्या जिभेला काही हाड? माणसाने बोलताना विचार करावा, आपण काय बोलतो याचा. का उचलली जीभ आणि लावली टाळ्याला? एवढ्या वर्षात कधी समजुतीने म्हणून घेतलं नाही. आपण आपलं नशीब म्हणून गप्प बसायचं. कसला विचार करतोयस दादा? काय गरज होती त्या बाब्याला मारायची? घरात काय परिस्थिती आहे, त्यात हे अजून. खरं तर मी पण त्याला मारायला निघालो होतो. डॅडनी थांबवलं म्हणून थांबलो. बरोबर केलं राजाराम काकांनी. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे फक्त राजाराम काकांनाच जमतं. दादा, पण प्रत्येक वेळी असंच वागायचं का? मी काय म्हणतो, माणसानी ना सरळ सोट असावं, गोष्टी सिंपल होतात. नाना जरा अतिच सरळ सोट आहेत. तो बाब्या अक्कादांना काही बोलला असेल, पण एवढं मारायचं त्याला? त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं, अरे दारू पिऊन तो बरळत असेल ना. नाही दादा, त्या बेवड्याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असेल. त्यांनी जर या वाड्यावर अक्कादांवर संशय घेतलाय तर तो का घेतला असेल याचा विचार केला? असं काय गुपित आहे इथे? या सगळ्याच्या मागे काय गुढ आहे दादा? ते मलाही नाही सांगता येणार.
कोणीच काही सांगायला तयार नाही. डॅडी काही बोलत नाहीत. तुझ्या मनामध्ये जो प्रश्न डोकावतोय तोच माझ्या मनामध्येही डोकावतोय. हा सगळा काय प्रकार आहे अजिंक्य?